राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरीही काही ठिकाणी पाऊस होत आहे। आता पुन्हा एकदा कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। तसंच विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट तर गोंदिया जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। सध्या धरणाच्या 12 दरवाजातून 6288 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणाच्या 10 गेटमधून 8149 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। दमदार पावसामुळे धरण साठ्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गडचिरोलीच्या भामरागड इथं पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। भामरागडपासून 40 ते 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या लाहेरी परिसरामध्ये वीजपुरवठा बंद असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करत जनित्र्याची दुरुस्ती केली आहे। दुचाकीवरून जात असताना अचानक नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं दोघं जण वाहून जाता वाचले। झाडाच्या फांदीला पकडून धरल्यानं दोघांचा जीव वाचला। भामरागड रेट्टापल्ली मार्गावरील वटेली नाल्यावर ही संपूर्ण घटना घडली। भुसावळ शहरासह आसपासच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली। जालन्यात मोसंबी उत्पादकांसह फळ बागायतदारांनी रॅली काढली। अतिवृष्टीची नुकसान भरपाई आणि पीक विमा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। वातावरण बदलामुळे मोसंबीचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। 2018 ते 2023 पर्यंत फळ पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नसल्यानं शेतकरी संतप्त झाले आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलाय। झाडावरील मोसंबीची फळं पिवळी पडून आणि बुरशी लागून गळू लागली आहेत। त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत। परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाहीये। त्यामुळे बच्चू कडूंनी संताप व्यक्त केलाय। सानुग्रह अनुदान द्यायला एवढा वेळ लागत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना घरी बसवा अशी प्रतिक्रिया देत बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरलंय। पुणे शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातलंय। मात्र महापालिका या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। या विरोधात शहर सुधारणा समितीनं अमोल बालवडकर हे त्यांचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी महापालिकेच्या परिसरात धूर फवारणी करत अनोखं आंदोलन केलंय। इंदापुरात तब्बल 9 सुतळी बॉम्ब आढळल्यानं एकच खळबळ उडाली। या प्रकरणी वालचंद नगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय। याबाबत आता वालचंद नगर पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। राज्यातील 1ली ते 8वीच्या वर्गांना शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे 10 नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे। त्यासाठी 9 ते 30 सप्टेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहेत। राजकीय गोटातली एक ब्रेकिंग बातमी आता समोर येते। शिवसेनेनं भाजप नेतृत्वाकडे 107 जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदेच्या शिवसेनेनं 107 जागांचं एक प्रेझेंटेशन भाजप हायकमांडला सादर केलं। या प्रेझेंटेशनमध्ये 107 विधानसभा क्षेत्रातील जातीय समीकरणांची विस्तृत माहिती देखील देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सूत्रांनी दिलेल्या या माहितीनुसार शिवसेनेनं मुंबई, ठाणे आणि MMR या भागामध्ये जास्तीत जास्त जागांची मागणी केली आहे। याशिवाय शिवसेनेच्या उमेदवारांची विजयाची शक्यता आणि महायुतीतल्या इतर पक्षांपेक्षा कशी ती जास्त आहे याचं सुद्धा अनालिसिस जे आहे ते या संपूर्ण प्रेझेंटेशनमध्ये करण्यात आलंय। महापालिकेच्या स्थापत्य विभागाची कामं घेण्यासाठी 40% कमी दरानं निविदा भरून रस्ते दुरुस्ती, पेव्हिंग ब्लॉकची निकृष्ट कामं करणाऱ्या 11 ठेकेदारांना एका वर्षासाठी काळ्या यादीमध्ये टाकण्यात आलं। निकृष्ट झालेल्या कामांचे दुप्पट पैसे ठेकेदारांकडून वसूल केले जाणार आहेत। 9 कॅरेटच्या सोन्यासाठी हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा विचार भारत सरकारनं केलाय। यासंबंधीतली घोषणा लवकरच होऊ शकते अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे। प्राप्त माहितीनुसार कमी कॅरेटच्या सोन्याची मागणी अलीकडे वाढत चालली आहे। केंद्र सरकारनं महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे। समर्थन मूल्य योजनेअंतर्गत सोयाबीन आणि उडीद या 2 पिकांसाठी ही खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्रीय कृषी मंत्रालयानं होकार दर्शवलाय।
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात यांनी मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी महामुंबई मेट्रो ऑपरेशनल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि MMRDA केली होती। या अनुषंगानं नागरिकांसाठी रात्रीच्या वेळेमध्ये अधिक फेऱ्या आणि विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत। 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अंधेरी आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनल्सवरून शेवटची ट्रेन ही रात्री 11 ऐवजी आता 11:30 वाजता सुटणार आहे। आज गौरींचं घरोघरी आगमन झालंय। गणेशाचं आगमन झाल्यानंतर लगेचच गौरींचा सण येतो। भाद्रपद शुद्ध पक्षाच्या ज्येष्ठ नक्षत्रावरती गौरींचं पूजन केलं जातं, म्हणून त्यांना ज्येष्ठ गौरी असंही म्हटलं जातं। यंदा 1.5 दिवसाच्या सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनावेळी गणेश भक्तांनी पर्यावरणाचं संवर्धन जपण्याचा प्रयत्न केला। सार्वजनिक आणि घरगुती मिळून तब्बल 66,339 गणेश मूर्ती विसर्जित केल्या। यामधील जवळपास 30,000हून अधिक 45% लोकांनी कृत्रिम तलावामध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन केल्याची माहिती पालिकेने दिली आहे। रेल्वेने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये कोकण रेल्वे मार्गावरती 325हून अधिक गाड्या दिल्यात। मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून गणपतीसाठी विशेष ट्रेन नियोजित केल्या गेल्यात। रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पनवेल ते मनमाड या दरम्यान 2 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय।